विश्वविद्यालयाच्या इमारती इश्कासित करू नये. प्रशासनास निवेदन. उत्तर प्रदेश सरकारनं विश्वविद्यालयाच्या 38 इमारती तोडू नये याकरिता महाराष्ट्र जमियत उलेमा संघटना धुळे यांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं विश्वविद्यालयाच्या 38 इमारतींना निष्कासित करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे अल्पसंख्याक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या इमारतींच्या माध्यमातून संबंधित घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. परिणामी संबंधित घटकातील विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत येऊ शकते. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा, हॉस्टेल व विद्यार्थी हिताच्या इमारत रचना असून संबंधित इमारती निष्कासित करण्यात येऊ नये अशी मागणी करीत महाराष्ट्र जमियत उलेमा संघटना धुळे यांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. यावेळी हाफिज रहमान, मुस्ताक सुफी, मौलाना मुहीन मिल्ली, वसीम बारी, डॉक्टर खलील अहमद, मौलाना शकील कासमी यांच्यासह सहकारी उपस्थित होते. देगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण ईडीपी बॅचचा उत्साहात शुभारंभ. महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने उद्योजक घडवण्याच्या उद्देशाने अमृत उद्यम लघु प्रशिक्षण ईडीपी कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक 27 जुलै रोजी धुळे जिल्ह्यातील देगाव येथे करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करून त्यांना स्वयंरोजगार व उद्योग उभारणीसाठी सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणादरम्यान उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, व्यवसाय नियोजन, विपणन, आर्थिक व्यवस्थापन तसेच व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विविध विषयांवर 10 दिवसात तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी अमृत धुळे जिल्हा व्यवस्थापक श्री हेमंत पाठक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री हेमंत पाठक, अमृत सखी वैशाली कुलकर्णी, श्री मिलिंद पवार, श्री परेश देवरे तसेच संपूर्ण अमृत टीमने मेहनत घेतली.